तारीख 9 मार्च 2006 शिवाजी पार्कवर जमलेला लाखोंचा समुदाय आणि समोरून एक आवाज घुमला, मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना करतोय। राज ठाकरे नावाच्या एका वादळाने स्वतःचं घर सोडलं आणि महाराष्ट्रात नवनिर्माणाचा नारा दिला। आज 9 मार्च 2026 रोजी या प्रवासाला 20 वर्ष पूर्ण होत आहेत। पण यंदाचा वर्धापन दिन मुंबईत नाही तर हिंदवी स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडवर साजरा होतोय। पाहूया एका नव्या जिद्दीने सुरू होणाऱ्या या प्रवासाची गोष्ट। नमस्कार, मी अनीस आणि तुम्ही पाहताय ऑनलाईन नेता। सुरुवातीची वर्ष मनसेसाठी सुवर्णकाळ होती। मराठी माणूस आणि भूमिपुत्रांच्या अधिकारासाठी राज ठाकरेंनी रणांगण गाजवलं। परप्रांतीय रेल्वे भरती असो वा मराठी पाट्यांचे आंदोलन, राज ठाकरेंच्या एका आवाजावर अख्खा महाराष्ट्र शांत व्हायचा। 2009च्या विधानसभा निवडणुकीत 13 आमदार निवडून आणून त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात किंग मेकरची भूमिका बजावली। तो काळ असा होता की नाशिक महानगरपालिका मनसेच्या ताब्यात होती आणि विधानसभेत मनसेचा दरारा होता। पण राजकारण नेहमी सरळ नसतं। 2014 आणि 2019च्या निवडणुकीत मनसेच्या यशाचा आलेख खाली घसरला। कधी ब्ल्यूप्रिंटची चर्चा झाली, जरा लावा व्हिडिओ, तर कधी लाव रे तो व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनी भाजपवर टीका केली। 2020 नंतर मनसेच्या झेंड्याचा रंग बदलला आणि पक्षाने हिंदुत्वाची नवी भूमिका स्वीकारली। मशिदीवरील भोंगे आणि हिंदुत्वाचा पुरस्कार करत राज ठाकरेंनी आपल्या राजकारणाची दिशा पुन्हा एकदा बदलली। टीका झाली, चर्चा रंगली, पण राज ठाकरे कधीही चर्चेच्या केंद्रस्थानावरून हटले नाहीत। 20व्या वर्धापन दिनानिमित्त राज ठाकरे आज रायगडावर आहेत। छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून त्यांनी स्वतःपासून सदस्य नोंदणी अभियानाचा शुभारंभ केलाय। 10 मार्च पासून हे अभियान राज्यभर डिजिटल आणि फिजिकल स्वरूपात राबवलं जाणार आहे। राज ठाकरेंचे हे पाऊल फक्त संघटना बांधणीसाठी नाही तर आगामी निवडणुकांसाठी आपल्या महाराष्ट्र सैनिकांची फळी तयार करण्यासाठी आहे। राज्यातील परिस्थितीबद्दल ज्यांच्या मनात असंतोष आहे त्यांनी या मोहिमेत सहभागी व्हावं असं आवाहन त्यांनी केलंय। आज महाराष्ट्राच्या राजकारणात फोडाफोडीचं सत्र सुरू असताना राज ठाकरे आपली स्वतंत्र चूल मांडून उभे आहेत। 20 वर्ष हा मोठा काळ असतो। या काळात मनसेने सत्ता पाहिली, संघर्ष पाहिला आणि पराभवही पाहिला, पण आजही महाराष्ट्राच्या तरुणाईमध्ये राज ठाकरेंची क्रेज कमी झालेली नाही। मुद्दा मराठी भाषेचा असो वा महाराष्ट्राच्या अस्मितेचा, आजही राज ठाकरेंच्या भूमिकेकडे संपूर्ण देशाचं लक्ष असतं। रायगडावरून सुरू झालेली ही सदस्य नोंदणी मनसेला पुन्हा एकदा गतवैभव मिळवून देणार का? राज ठाकरेंची ही नवी रणनीती पुढच्या निवडणुकांचे चित्र बदलणार का? तुम्हाला काय वाटतंय? मनसेचा हा 20 वर्षांचा प्रवास कसा राहिला? कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच राजकीय विश्लेषणासाठी पाहत रहा ऑनलाईन नेता।